सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे स्वरूपाचा विसर का पडतो, कसा पडतो, याला कोण कारणीभूत आहे। इथे माया म्हणजे काय आणि माया म्हणजे रिझन अननोन, कारण आहे पण माहित नाही, असं सद्गुरूंनी सांगितलंय। वस्तुस्थिती सच्चिदानंद स्वरूपाचा विसर पडला, तिथे सद्गुरूंनी चष्मा, अंगठी आणि राजा भ्रमिष्ट झाला अशी 3 उदाहरणं दिली आहेत। मग माया म्हणजे काय? दुसरं, आत्मज्ञान हे बहिर्मनातून प्रगट होत असते का? बहिर्मनाचा पॅटर्न घट्ट होत असतो का? जाणीवेने जेव्हा शरीराची उपाधी धारण केली त्यावेळेस ती स्वरूपाला विसरली का? त्याला सद्गुरूंनी माया म्हटलं आहे का? थोडक्यात माया म्हणजे काय असा हा प्रश्न आहे। भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये जो अश्वत्थ वृक्ष असा उलटा दाखवलाय, म्हणजे आपलं वृक्ष म्हटलं की कसं मुळं जमिनीत आणि वरती असं सगळं पानं वगैरे असतं, त्यांनी उलटा वृक्ष दाखवलाय, म्हणजे मुळं वरती आहेत आणि खोड आणि फांद्या असं। आता हे उलट जे आहे तसं हे सगळं ब्रह्मांड जे आहे ते उलट दिसतं असं भगवद्गीतेत सांगतं। म्हणजे उफराट दिसतं, उफराट म्हणजे उलट दिसतं। म्हणून हे जे सगळं दृश्य जगत आहे आणि हे दृश्य जगताचं मूळ स्वरूप माहीत नाही, पण हे जगालाच आपण खरं अस्तित्व समजतो आणि अशी ही जी आपल्याला जी दृष्टी मिळालेली आहे ती दृष्टीलाच त्यालाच माया म्हणतात। म्हणजे एकदा वाटतं स्वामी राम की कोणी त्यांनी सांगितलेली गोष्ट होती। त्यांनी सद्गुरूंना विचारलं मला माया दाखवाल का? तर हो दाखवतो म्हणाले। आणि सकाळी ज्या दुसऱ्या दिवशी सकाळी 2 जण आंघोळीला गेले, नदीवर आंघोळ केले आणि परत आले आणि ते सद्गुरू धावत एका झाडाला जाऊन चिकटले, मिठी मारली आणि अरे त्याला अरे सोड मला सोडव हा बघ। तर त्याने बघितलं ह्याने हाताला मिठी मारली आणि सोडो काय म्हणतात। तर त्यामुळे तुम्ही कुठे, त्याने झाडाने कुठे धरलंय, तुम्हीच धरलंय, ह्यालाच माया म्हणतात। काय म्हणजे आपण जे जीवन जगतो आहोत सगळेजण सर्वसाधारण, ते आपलं सगळं उलट पाहणं आहे, सरळ पाहत नाही आपण। हे उलट पाहण्यालाच माया म्हणतात। म्हणजे माया म्हणजे काय, आपण सत्य काय हे न समजता भलत्याच गोष्टीला सत्य समजतो, त्याला म्हणतात माया। माया आता जे रिझन अननोन जे म्हटलं, तर रिझन अननोन म्हणजे कारण सांगता येत नाही असं नव्हे, पण ते दाखवता येत नाही। म्हणजे माया दाखवा म्हटलं तर माया दाखवता येत नाही, नाही म्हटलं तर तिचा परिणाम दिसतो, आहे म्हटलं तर दाखवता येत नाही। म्हणजे लक्षात घ्या कसं आहे, आपण सगळेजण जे जीवन जगतो आहोत हे आपलं जे जीवन सगळं चाललंय ते मायेतून चाललंय। आता इथे माया म्हटल्यानंतर एक मायावी जग असं म्हणतो ना, जादूगार मायावी जग निर्माण करतो ना, तसं हे सगळं ब्रह्मांड मायावी आहे, म्हणजे माया आहे। ही सत्य वस्तुस्थिती नाही।
आता तुम्ही जर स्वप्न बघितलं, तुम्ही स्वप्न पडला, स्वप्नामध्ये वाघ मागे लागला, तुम्ही ओरडताय, वाघ मागे लागतोय, तुम्ही धावताय, तो येतोय मागून, तो धावता, घाम बिम अंगाला फुटतो आणि मग जाग येते. जाग आल्याबरोबर कळतं अरे स्वप्न होतं. मग स्वप्नामध्ये जी भावना त्या स्वप्न पाहणारी जी होती ती माया. खरा वाघ पाकिटी लागला होता का नव्हता, डोळे कुठं काय वाघ, स्वप्न होतं. पण स्वप्नात खरं वाटत होतं ना, तो खरोखर मागे लागलाय. म्हणून आपलं सर्वांचं म्हणजे मानवी जीवन म्हणतो, खरं सगळ्याच पशु पक्ष्यांचं असं का मानवी, जे आपण जे सत्य म्हणून समजत असतो ते सत्य नाही, पण हे आपल्याला कळत नाही आणि त्यालाच माया म्हणतात. म्हणून माया म्हणजे अज्ञान असा एक त्या ठिकाणी भाग आला. आणि म्हणून सर्वजण मायेतून जीवन जगतात. म्हणजे प्रत्येकाचं जीवन म्हणजे हे माया, म्हणजे एखाद्या जादूगाराने सगळं मायावी जग निर्माण केलंय, तसं खरं म्हणजे हे सगळं जगच मायावी आहे. जसं स्वप्न मायावी असतं तसं जग मायावी आहे. आता हे आपल्याला काय कळत नाही. आता हे एवढं सांगितलं, ह्याच्यात काय आपल्याला काय कळलं नाही, बरोबर ना, यालाच म्हणतात माया. एकदा जनक राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये चालतो, तो भिक्षा मागतोय असं गडबडून उठला ना, भीक मागतो, राजा भीक मागतो, असं कसं होईल. त्याच्या मनामध्ये तो राजा, आणि त्याला प्रश्न पडला तर हे स्वप्न खरं की आता हे खरं. तर सगळे बाकीचे पंडित वगैरे म्हणतात नाही होते स्वप्न, स्वप्नाला काय अर्थ असतो. काही लोक खरं आहे, कोणी खोटं आहे, याच्यात वाद चालला तर अष्टवक्र महाराज येतात. तर त्याने विचारलं बाबा हे खरं आहे की हे खरं आहे, स्वप्न तरी खरं असो किंवा एक काहीतरी, दोघंही खोटं आहेत. कारण माया म्हणजे सत्य काय जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हे सगळं जीवन आपलं माया आहे. दृश्य जगत ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे ब्रह्मांड म्हणजे काय, दृश्य जगत, हे सतत नसतं, सतत बदलत असतं. आता तुम्ही स्वतःकडे स्वतःचा देह म्हणजे पण माया आहे. त्यामुळे कसं तुम्ही 1 वर्षाचे होते, तुमचा देह कसा होता, 25 वर्षाचे झाले, देह कसा झाला, 50 वर्षाचे समजा असेल, आज देह कसा आहे. आता तुम्हाला 3 फोटो की 4 फोटो सगळे दाखवले, तुम्ही म्हणाल इथे पण मी आहे, इथे पण मी आहे. अरे म्हणजे देह म्हणजे मी म्हणत असेल तर लहानपणाचा देह आणि आताच्या देहामध्ये किती फरक आहे. पण तो मीच आहे म्हणतो ना, म्हणजे देह हा बदलतोय. म्हणजे देह म्हणजे आपण नाहीये हे कळत नाही तरी सुद्धा आपण देह मी म्हणतो, त्याला म्हणतात माया. कळलं ना, म्हणजे अज्ञान ज्याला म्हणतात किंवा त्यालाच. आता ह्या मायेमुळे म्हणजे जे सरळ दिसत नाही उलटच दिसतं, आणि उलट दिसलं आणि तेच खरं म्हणतो, त्या खऱ्या आपली जी भावना माणसाच्या ठिकाणी असते किंवा नाही मला माहिती आहे बरोबर आहे. म्हणजे आपण समजा डोळ्याने काही दिसलं, अरे मी बघितलं सर, ते महाराजांनी सांगितलेली गोष्ट सांगा. एकदा महाराज घरी होते बसलेले आणि त्यांची बहीण आली भेटायला. बहीण नाही, दुसरं कोणतरी आला. तर त्यांचे वडील त्यांच्याबरोबर राहायचे महाराजांचे. तर ते म्हणाले आप्पाच म्हणायचे वाटतं, त्यांना काय आणखीन काही म्हणायचे. तर ते म्हणाले कुठे आहेत ते. तर ते म्हणे दुसऱ्या भावाच्या घरी गेले होते. तर तिथे गेले, दादाच्या घरी गेले. अरे काय सांगू, मी आत्ता बघितलं, तू आत्ता समोरून गेले ना असे. म्हणजे आपण कधी एखाद्या वेळा आपल्याला असं भास होतो आहेत म्हणून, आणि ते महाराज म्हणतात बरं बाबा जिवंत होते. त्यावेळेला वडील जिवंत होते, नसते तर म्हणालं भूतोर इथे राहिले म्हणून असंच म्हटलं असतं ना. म्हणजे ही जी सत्य वस्तुस्थिती नसते ती सत्य वाटते आपल्याला, त्याला म्हणतात माया. म्हणजे माया हे खरं, मग ते जग सगळी माया आहे. माया म्हणजे काय, शरीर सतत बदलतं. मग हे शरीर बदलतं, त्या शरीरात एवढं परिवर्तन होतं तरी सुद्धा ते शरीर, ते लहानपणाचे शरीर म्हणजे आपण, आणि आता मोठेपणाचे शरीर आपण, दोन्ही शरीर आपण नाहीत, पण आपण जे शरीरच आपण म्हणतो त्याला म्हणतात माया. कळलं ना, म्हणजे इथे स्वरूपाचा विसर असं जे सांगितलं जातं, तर मायेमुळे स्वरूपाचा विसर पडतो, हा एक भाग मायेमुळे.
म्हणजे स्वरूपाच्या विसराला कारण काय? माया. स्वरूपाचं विसर म्हणजे आपली सत्य वस्तुस्थिती, आपल्याला आपण कोण आहोत हे कळत नाही, पण देह मी म्हणतो आणि त्या देह मीच्या भावामध्ये जे आपण सगळं जगाकडे पाहतो हे सगळं माया आहे. कारण प्रत्येक देह हा काय खरा नाही. खरा नाही म्हणजे आत्ता जो आहे तो उद्या परत बदललेला आहे. आपलं देहामध्ये पण परिवर्तन आहे. 24 तासामध्ये पण बरेच पेशी मेलेले असतात, तिथे परत पेशी जिवंत असतात, ते सगळं चालू आहे. पण तिथे मात्र आपल्याला वाटतं का हा देह म्हणजेच मी आहे, समोरचे देह सुद्धा हा अमुक तमुक आहे असं जे सांगतो आहोत, कारण तेही खरं सत्य नाहीये, पण आपल्याला सत्य वाटतं. त्या सत्य वाटतं त्याला म्हटलं माया. म्हणजे माया म्हणजे जी सत्य वस्तुस्थिती अनुभवता येत नाही आणि विपरीतच काहीतरी जी वस्तुस्थिती आहे ती सत्य आहे असं जे आपल्या मनामध्ये सतत भाव असतो किंवा त्या भावातून आपण जीवन जगतो त्यालाच माया असं म्हणतात. म्हणून मायेमुळे विसर म्हणजे जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य प्राणी म्हणा की इतर प्राणी म्हणा मायेतून जन्माला येतात. जन्म तर देहरूपाने आलं की देह मी त्याला मग तो आई बाबा नावं ठेवतात, सगळं ठेवतात. आता आपल्याला सगळं नाव बिव सगळं येतात. तर तुमचं नाव म्हणजे काय? माया आहे. खरं आहे का नाव? विचार स्वतःला. खरं नाव आहे? खरं नाव नाही, पण माझं नाव झालं पाहिजे असं वाटतं माणसाला, ती माया. माझं नावाचं कौतुक झालं म्हणजे लेबलला तर हल्ली तर मस्त आहे. सगळ्या कोणाचा वाढदिवस तुम्हाला प्रसिद्ध व्हायचा असेल ना, मोठा फोटो तुमचा लावा, दोघंच काय वाढदिवसाच्या शुभेच्छा. कोणी तो चांगला माणूस वाईट माणूस बघायचं नाही. म्हणजे इथे हे सगळं जे जीवन आपण म्हणतो ती आत्मज्ञानी जे संत आहे त्यांच्या दृष्टीने हे सगळं जग म्हणजे माया आहे, सगळं जग. आणि म्हणून आत्मज्ञानी संत जे खरोखर ज्या वेळेला पाहत असतात ते बऱ्याच वेळेला ते अलिप्त राहतात की त्यामुळे हे सगळं माया आहे, तर कशाला मायेच्या भानगडीत पडा असं होतं ना. पण आपण सर्वसाधारण माणसं हेच खरं म्हणून कवटाळून बसतो सगळ्या वस्तुस्थितीला आणि त्याच्यातच सुखी दुःखी होतो. म्हणजे माणसाला सुखी दुःखी कुठे होतो? मायेमुळे सुखी दुःखी होतो. तर मोह माया शब्द वापरलाय असं सगळं आहे. भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी जेव्हा हे जे निर्गुण निराकार स्वरूप स्वतःच्याच ठिकाणी सगुण निराकार होतं, ते जे परिवर्तन त्याच्याकडे होतं त्या सगुण निराकाराला मूळ माया म्हटलंय. कारण तिथे परिवर्तन सुरू झालं. निर्गुण निराकार स्वरूप अखंड आहे, तिथे परिवर्तन होत नाही. पण त्या निर्गुण निराकार स्वरूपातूनच हे सगुण निराकाराचं स्फुरण झालं. कारण ते सगुण निराकार स्वरूप सतत तसं राहत नाही, ते परत सगुण साकार रूपाने प्रगट झालं सगळीकडे. मग प्रत्येक देहातून हे सगुण निराकार स्वरूप प्रगट झालं. त्यामुळे जे सगुण निराकार स्वरूप आहे प्रगट झालं त्याला म्हटलंय मूळ माया. म्हणजे सगळ्या जगाचं मूळ काय? हे सगुण निराकार स्वरूप आहे. आणि या सगुण निराकार स्वरूपातून ही सगळी विविध रूपं झाली, त्याला म्हटलं गुणमाया. कारण निरनिळे गुण दिसायला लागले. म्हणजे जे जे परिवर्तनशील आहे त्या परिवर्तनशीलता प्रत्येक निर्मितीमध्ये जी आहे ती खरी माया आहे. म्हणून बाह्य जगाच्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो आणि तेच खरं आहे असं म्हणतो, ते माया आहे. म्हणजे कुठे पाहायचं, कसं पाहायचं, काय पाहायचं, सगळा मायेचं जंजाळ आहे असं म्हटलं जातं. याच्याहून वेगळा जो पाहतो त्याला म्हणतात मायापती. म्हणजे मायेशिवाय ज्याचं पाहणं स्वच्छ राहतं त्याला म्हणतात मायापती. म्हणून श्रीकृष्ण हा मायापती होता. विष्णू श्रीकृष्णाचं जे म्हणतात मायापती, मायेचा पती. मायेमध्ये तो गुंतत नाही, पण मायेचा सगळा खेळ आनंदाने बघतो.
म्हणजे सगळं जग कसं चाललंय, सगळ्या गोष्टीमध्ये त्याला अगदी आनंदाने हसून असतो त्याला, कारण त्याला माहिती आहे सगळं माया आहे. म्हणजे जसं आपण पिक्चर बघतो की नाही, चित्रपट बघतो, चित्रपटमध्ये हसतोय, चांगल्या गोष्टीतून खेळतो, म्हणजे मजा वाटते, मनोरंजन होतंय म्हणा, सगळं होतंय, आणि पिक्चर संपला की बाहेर येऊन मस्त की आपण छान झालं, वाईट झालं एवढं म्हणतो आणि परत विसरतो, काय जास्त वेळ त्याच्यात अडकत नाही. असं पाहणं ज्याला जमतं तो मायापती. कळलं ना? म्हणजे सत्य काय हे ज्याला कळलं, जगाचं सत्य स्वरूप काय, सत्स्वरूप, त्यालाच आपण म्हणतो सच्चिदानंद स्वरूप. हेच एकच सत्य जगामध्ये आहे की जे कधीच बदलत नाही. आता हे कधीच बदलत नाही ते सत्य अनुभवायचं असतं, ते सत्य पाहता येत नाही. म्हणजे जे दिसतं ती सगळी माया आहे, आणि ज्याला दिसतं ते सत्स्वरूप आहे. म्हणजे दृश्य हे माया आहे आणि दृष्टा हा एकच सत्य आहे, एकच सत्य दृष्टा. म्हणजे हा दृष्टाला दृष्टा म्हणून ज्याला अनुभव आला तो मायापती, तो मायेमध्ये गुंतत नाही. जगामध्ये दुःख आहे म्हणतात, मारामारी आहेत, हे सगळा खेळ चाललाय. ज्याच्याकडे ही दृष्टी आली त्याला खरं स्वरूप कळलं की हे सगळं जग म्हणजे काय, एक रंगभूमी आहे, आणि रंगभूमीमध्ये सगळे एक एक आपलं पात्र ऍक्टिंग करतंय, हे काय खरं नाही. कोणी कोणाला मारलं तरी खरं नाही. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीतून तो वेगळेपणाने सगळ्या जगाला पाहतो, तिथं अडकत नाही कशात. चांगलं वाईट आहे हे आपल्या दृष्टी आपण जे म्हणतो, तिथं त्याच्या दृष्टीने हा सगळा रंगभूमी चालली, आणि त्या रंगभूमीवर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. अशा भावनेतून किंवा अशा भावातून जो पाहतो त्याला सत्य काय की स्वरूपच सत्य आहे त्याला कळलं, अनुभवता आलं, तो मायापती. बाकीचे सगळे मायाधीन, मायेत अडकलेली सगळी पात्र आहेत. आणि म्हणून इथे मायेमुळे स्वरूपाचा विसर पडतो. मायेमुळे स्वरूप म्हणजे आपलं जे सत्य स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे, त्याचं आपल्याला विसर म्हणण्यापेक्षा, आता विसर म्हणजे पहिला माहिती पाहिजे तर विसर, म्हणजे अंगठी विसरलो आपण, म्हणजे अंगठी आहे माहिती आहे म्हणून विसरलो म्हणतो ना. अंगठी किंवा चष्मा विसरला, महाराजांनी उदाहरण दिलं, चष्मा विसरतो, अंगठी विसरतो. तर तिथे आधी माहिती असतं आपल्याला, पण इथे जन्माला आल्यावर आपल्याला माहितीच नसतं, आपण स्वरूपाचा काय भागच माहित नाही. म्हणून तरी पण त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडला म्हणजे अजिबात माहित नसतं स्वरूप म्हणजे काय. म्हणून ज्याला सद्गुरू भेटत नाही तो मायेच्या गोत्यामध्ये गोते खात बसतो. कळलं ना? मायेमध्ये गुंतलेला असतो, त्याच्यात तो अडकलेला असतो, आणि त्यामुळे सगळा हे जग म्हणजे वेड्यांचा पसारा आहे असं म्हणतात. म्हणून ह्या जगाकडे पाहण्याची ही दृष्टी आल्यासाठी, म्हणून सुरुवातीला सांगितलं वृक्ष उलटा दाखवलाय. वृक्ष उलटा दाखवला म्हणजे मूळ हे झाडाचं स्वरूप आहे, मूळ आहे म्हणून झाड आहे, पण मूळ कोणाला दिसत नाही, लोक बघतात झाड. तसं आपण सगळी रूपं पाहतो, स्वरूपाकडे आपली दृष्टी जात नाही, मग स्वरूपाला पाहता उलट वृक्ष पडलाय, म्हणून मूळ दिसायला पाहिजे दिसत नाही आपलं. आणि म्हणून इथे सद्गुरूच्या जवळ किंवा सद्गुरूंकडे अनुग्रह घ्यायचा, तो का घ्यायचा आहे आपल्याला, की सद्गुरूंचा संग कशाला हवा. तर सत्य वस्तुस्थिती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. सत्य काय जगामध्ये. वेदकालीन ऋषींना हाच प्रश्न पडत होता, हे जग कुठून निर्माण झालं, कसं निर्माण झालं, आपण कसे निर्माण झाले, आपल्या जीवनाला अर्थ काय. जन्माला आलात, दुःखी झालात, किंवा जन्माला आलं जीवन जगतोय, सगळे म्हणतात कोण व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, हे व्हायचंय, ते व्हायचंय. तिथेच आपण इतके अडकलेलो असतो आणि खरी वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून ही जी
आपल्याकडे जी सत्य काय, आपल्या जीवनाचं सत्य काय, की जे सत्य म्हणजे काय, जे सतत आहे, ते जे कधीही बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि ही एकच वस्तुस्थिती आहे, ते म्हणजे आपलं निर्गुण निराकार स्वरूप. ते कधीही बदलत नाही. तेच निर्गुण निराकार स्वरूप सगुण निराकाराच्या अपेक्षेत प्रत्येकाच्या देहातून प्रगट आहे. म्हणजे जाणणारं तत्व ज्याला आपण म्हणतो. आणि ते तत्व आपण आहोत, शरीर आपण नाही, हे कळलं तर मायेपासून सुटका होऊ शकते. मायेपासून सुटका होण्यासाठी हे सगळं जीवन दिव्य स्वरूपाचं आहे. म्हणजे दिव्य स्वरूपच तिथे सतत आहे, बाकीचं सगळं बदलणारं आहे. आत्ता जी परिस्थिती आहे, आता काळोख होतोय, संध्याकाळ झाली की रात्र होते, ती परत बदल आहे तिथे. नुसती तशी नाहीये. असता रात्र होता होता परत उजाडणार आहे, उजाडता होता परत सकाळ होणार आहे, परत ऊन पडणार आहे, सगळे बदलत आहे. म्हणून सगळं जग हे परिवर्तनशील आहे. लक्षात आहे, परिस्थिती ही परिवर्तनशील आहे. कुठेही पाहिलं, जे जे दिसतं तिथे सतत बदल होतोय. आणि बदल होतोय म्हणजे ते सत्य नाही, परिवर्तनशील. तिथे बदल नाहीये, बदल होतोय, तिथे परमनंट नाही. कोणतीच गोष्ट परमनंट नाही. म्हणून जगामध्ये इतकी माणसं निर्माण झाली, अगदी अनादी काळापासून पाहिलं तर कितीतरी माणसं जन्माला झाली. ती त्यावेळेला अगदी लढाया केल्या, जसं रामायण काळात किंवा महाभारत काळात एवढे मोठमोठे शूरवीर होते, लढाया केल्या, अहंकाराने मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या, सगळं सांगितल्या. आज त्याच्यावर कोणच नाही. कळलं? आपण आज आहोत म्हणतो, पण काही काळात आपणही नसणार. आपण नसणार तर पुढे गोळा येईल तुमच्या, पण नाही, ही वस्तुस्थिती. कारण ही सगळी माया आहे. जग मायेचं जग आहे. सगळं जग ज्याला म्हणतो तो सगळा मायेचा आविष्कार आहे. म्हणून पाहायचं कसं, जे आपण उगीच भावनेतून लिप्त होतो, चिकटतो, माझं 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 म्हणत इतके आपण अडकलेलो असतो, कारण आपण मायेत गुंतलेलो आहोत. ही सगळी परिस्थिती, सगळी नाती गोती. म्हणून शरीरी घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत अनुग्रही. सर्व जे आहे ते सर्व दिव्य स्वरूपाची रूपं आहेत, माझी नाहीत. माझी म्हटली की माहीत अडकलात. माझं जे चाललेलं आहे जगामध्ये आज आपल्याकडे, की सगळं माझी माणसं, माझं घर, की माझं शरीर पण माझं नाही, असं शरीराकडे पाहता आलं पाहिजे. तर आपण काय म्हणतो, माझं शरीर आहे. म्हणजे आता 16 वर्ष 18 वर्ष मुलांना नाही, तुझं शरीर नाही, आता शॉकला, असं कसं होईल वाटतं ना. म्हणजे माझं म्हणजे मग राहायचं कसं, जीवन कसं जगायचं हा प्रश्न पडेल. माझं काहीच नाही तर जीवन कसं जगायचं कसं. लक्षात घ्यायचं, हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराच्या त्या सगळ्या एक व्यवस्था रूपाने हे सगळं जीवन चालू आहे. व्यवस्था आहे. म्हणून एका बाजूने माया ही सुद्धा व्यवस्थाच आहे. लोक म्हणतात माया व्यवस्था नाही, पण खरं म्हणजे जे सहज होतं, जी गोष्ट सहज निर्माण झालेली आहे त्यालाच व्यवस्था म्हणतात. कोणी निर्माण केलेली नाही. मनुष्य जन्माला येतो का 9 महिने आईच्या पोटात ते बाळ राहतं, ती व्यवस्था आहे. तिथे परिवर्तनशीलता आहे, तिथे बदल आहे, सगळं आहे. म्हणजे बघा, 9 महिने श्वासाशिवाय आपण राहतो. प्रत्येक जण पोटात आईच्या राहिलेला आहे 9 महिने. 1-2 मिनिटं नाही, 1-2 मिनिटं तर श्वासाशिवाय होऊ शकत नाही. कारण आईची आणि त्या बाळाची नाळ जी जोडली गेलेली आहे, तर नाळ जोडणं म्हणतात. तर नाळ आहे, त्या नाळीमध्ये प्राणवायू सगळं मिळतं, अन्न मिळतं, प्राणवायू मिळतं, सगळं मिळतं. तिथे वेगळं मिळवायचं नाही. खरं म्हणजे आता मोठा प्रश्न आहे, जन्माला नाळ सोडायचीच नाही, म्हणजे काय करायची गरज नाही, आपोआप पोटात सगळं मिळतं.
असं म्हणतात ना, पण ती कापावीच लागते असं म्हणतात. नाही तर संपूर्ण जीवन परत चालू राहत नाही. पण हे सगळं जे जीवन आहे हे मायेचं जीवन आहे, म्हणून माझं नाहीये हे लक्षात. आपण जन्माला आलो, कुठे आपलं कर्तृत्व आहे आपल्याला ते कळतच नाही. आता कोणतंही बाळ, आपलं बाळ, आपल्या घरात बाळ जन्म, आपण आनंदाने हो आमचं बाळ जन्माला आलं. ते सगळे परमेश्वराची निर्मिती आहे, आणि ती निर्मिती ही सुद्धा परिवर्तनशील आहे. परत असं नाही, ती परमनंट नाही आहे. कोणतीच गोष्ट ह्या जगामध्ये परमनंट नाही, म्हणजे शाश्वत नाही. त्याला म्हणतात शाश्वत नाही. हे जग सगळं अशाश्वत आहे. म्हणून संतांची जी दृष्टी असते ते हे जे खरं नाही, त्या खरं नाही त्याच्यावर. आता एखाद्या माणसाला पिक्चर बघायला आवडत नाही, काय म्हणतात, काय खोटं खोटं बघायचं, खोटं खोटं बघतो ना. पण ज्याला सिरियल बघायला आवडत, बघा कसं चमका चाटत चाटत डोळ्यांनी चाटतो, एवढंच, जीवेन नाही चाटत, की ती सिरियल अशी झाली तशी झाली, तसं चाललंय असं चाललंय, सगळं चाललंय. आणि म्हणून जीवन जगायचं कसं असा प्रश्न पडतो. जर ही सगळी माया आहे तर काय जगायचं की नाही जगायचं, तिथेही जगायचं. तिथे परत लक्षात ठेवायचं हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. त्यामुळे जन्माला आला हे तुझं कर्तृत्व नाही, कारण तुझं कसं जन्माला येणं हे सुद्धा परमेश्वराचं कार्य. काही काळ तू जीवन जगणार आहे, ते जीवन जगत असताना तुझा श्वासोच्छवास चालतोय, रक्ताभिसरण चालतंय, शरीराच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सगळं चाललेलं आहे, बदल आहे. पण ते सगळ्याला आधार कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. आपलं कसलंही कर्तृत्व नाही हे लक्षात घ्या. हे सगळं मी करतो जे वाटतं ते मी करतो कोणच नाहीये. मी करतो ही सुद्धा माया, कारण खरं नाहीये. मी करतो हे खरं काहीच नाहीये. आम्ही असं केलं म्हणून आम्ही असे मोठे झालो असं जे कोणतरी सांगतं ते सगळी माया आहे. त्याला म्हणतात अहंकार म्हटलं, त्या अहंकाराला पण माया म्हटलं. सगळं जे गोष्ट आहे ते माया आहे. आणि म्हणून जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आता. कोणाच्या घरी जन्मातला यायचं तुम्ही ठरून आलो असं तर सगळेजण कसे मस्त निवडून घेतले. तसं अमेझॉनवर फॅशनचे कपडे घेतात, हा कपडा तसं जन्माला लोकांनी आलं बघू हे बघ, इथे येऊया तिथे येऊया. तुम्ही कुठेही जन्माला तुमच्या हातात नाही. तुम्हाला कोणत्या आई वडील भेटणार हे तुमच्या हातात नाही. तुम्ही ठरवलं का मला ह्या आईच्या पोटात यायच्या नाही, असं काहीच नाही. म्हणून अनेक गोष्टी ज्या आहेत ते मी केलं असं होऊ शकत नाही, कारण तिथे मी म्हणताना देहाच्या अपेक्षा जो मी म्हणतो आपण तीच माया आहे, खरं नाहीये. ते मनापासून समजलं तर अहंकार दूर होईल. माया कळली तर अहंकार दूर होईल. लक्षात ठेवा, माया कळत नाही तोपर्यंत मायेत अडकला म्हणून समजा. म्हणून माझं म्हणून जेव्हा आपण हे आपलं जग निर्माण करतो, आपण सगळं माझी माणसं, माझे नातेवाईक, माझा काका, माझा मामा, सगळं ते असतं ना सगळं, आणि त्यामध्येच आपण सुखी दुःखी होतो. तेच जग आहे आपलं. बघा प्रत्येकाचं जग काय हेच आहे. माझं म्हणून एक विस्तार केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण संबंध जोडतोय किंवा भांडतोय किंवा प्रेमाने बोलतोय, सगळं करतोय. पण ते काही खरं नाहीये. पण तिथेच इतके सुखी दुःखी आपण होतो, आणि तिथे निराश पण होतो. सगळ्या गोष्टी माणूस निराश होतो, दुःखी होतो. याला कारण तो मायेत गुंतलाय. अर्जुन मोहे गुंतला असं ज्ञानेश्वर, मोहमाया असा शब्द आहे. मोहे गुंतला म्हणजे काय? ज्यावेळेस युद्धाला समोर उभा राहिला, आधी तर खरा वीर पुरुष म्हणजे तसा होता. पण त्यावेळेला ज्यावेळेला महाभारताचं युद्ध सुरू झालं तेव्हा श्रीकृष्णाने मधोमध ज्यावेळेला रथ नेऊन उभा केला, आणि त्याला भीष्म दिसले, द्रोणाचार्य दिसले, गुरु दिसले ना, भीष्माचार्य पितामह आजोबा, कृपाचार्य दिसले. ही सगळी मंडळी, मग सगळे कौरव जरी असले तरी भाऊच होते त्यांचे. हे सगळं जरा त्याच्याकडे, ही सगळी माझी माणसं, आणि यांच्याशी मी कसा भांडू. आता एक म्हणून आपण एकाच म्हणून काय सज्जन माणूस आहे बघा. पण त्याला असं वाटल्यानंतर त्याच्या अंगामध्ये कंपन निर्माण झाली. त्याला वाईट वाटलं, अरे कशाला हे युद्ध करायचं, कशाला उगीच हे करून पाप निर्माण करायचं. मी माझ्याच आजोबांना मारायचं, गुरुना मारायचं, भावांना
काय मोठं पुण्य मिळणार, उलट त्यापेक्षा आपल्याला संन्यास घेतलेला बरा, त्या भानगडीच नको, युद्ध पण नको, काही पण नको. आणि श्रीकृष्णाला ते सांग, तिथे भगवद्गीता सुरू झाली. त्यालाच पहिला जो अध्याय म्हणतात ना त्याला, त्यामध्ये अर्जुन उदास झाला, निराश झाला, त्याला काय करावं कळत नाही, कळत नाही म्हणजे कन्फ्युज्ड म्हणतो ना. जो शूरवीर होता त्याचं जे धनुष्य होतं, गांडीव धनुष्य म्हणायचं, ते प्रचंड टणत्कार झाला की अख्खा ठिकाणी त्याचा आवाज यायचा, प्रचंड मोठा होता, ते पण गळून पडलं जात होतं. म्हणजे इतका तो उदास, म्हणजे माणसं निराश कशी होतात त्याचं ते हे आहे. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये हेच सांगितलं की त्याची मनस्थिती इतकी हे झाली आणि त्यात तो गुंतला, म्हणून त्याला म्हटलं अर्जुन मोहे गुंतला, की त्याला मोह झाला की माझं 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 आहे, त्या माझ्यामध्ये मी कशाला ह्या भानगडीत पडू, कशाला आपण युद्ध करतो आहोत. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं हे तुझं कुठे काय आहे, ही सगळी माया आहे, कळलं ना. विश्वदर्शन दाखवलं त्याने, त्यावेळेस तिथे विश्वदर्शन दाखवलं गेलं की विश्वदर्शन म्हणजे असं दाखवतं की श्रीकृष्णाचा भला मोठा देह दाखवला आणि त्याच्यात अनेक चेहरे, अनेक तोंड, आणि त्यामध्ये हे सगळ्यांचे मृत्यू जे सगळे त्या तोंडात जात आहेत, जे जे कोणी द्रोणाचार्य वगैरे असे मृत्यू पावलेत आणि दुसरा निराळ जन्म निर्माण होत आहेत, असं काय तो गुंत हे काय. तर ही जी हे विश्व हे असं आहे, निर्मिती स्थिती लय, ह्याच्यात सगळं चाललेलं आहे आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा हे कळलं पाहिजे. आपण त्याच्यात माझं म्हणून दुःखात अडकतो, तिथे अडकलो. जे खरं सत्य ज्ञान जे आहे त्या सत्य ज्ञानामध्ये एक गोष्ट अशी असतं, हे असल्यामुळे लोक हिमालयात जाऊन बसले, भानगड नको आम्हाला, आपण आपल्या हिमालयात बसलेलं बरं. ते एक टोक झालं. दुसरे टोक असं होतं सब कुछ झूठ आहे, मौज मजा करो, खाओ पिओ, मस्त रहो, असं म्हणतात ना. ते दुसरं दर्शन, म्हणजे त्याला दोन दर्शन, अशा अनेक दर्शन. पण एक टोक हे आलं, दुसरं टोक मौज मजा करा, कसलं पाप पुण्य वगैरे काय नाही, मजा मारा, खाऊन पिणं. आणि ते दर्शन केलंय तर कोणी केलंय माहितीये, चार्वाक. पण त्याचं जास्त तो ग्रंथ अजून कसा लिहिला काय त्याचं जास्त माहिती नाही, थोडीच आहे. पण त्याचं ते पण त्याने परफेक्ट समजून झालं ते माझं बरोबर कसं, मग त्यालाही दर्शनालाही मान दिला गेला. दुसऱ्या बाजूला हे सगळं जग म्हणजे सत्य काय हे सांगितलं गेलं, तो एक टोक होता. आता ह्या सगळ्या म्हणजे इथे जीवन जगण्याच्या पद्धती त्यावेळेला ऋषी मुनींनी कसं हे जग आहे, जग करायचं, चारवाक म्हणजे दिसतं ते खरं, आता मजा मारतोच ना खरं, काय उद्या काय होईल याचा विचार करू नकोस, कळलं ना. आणि हे बाकीचे लोक काय, बघ बाबा पाप पुण्य आलं, प्रारब्ध आलं, तुला चांगलं कर्म केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, लोकांशी कसं राहिलं पाहिजे, हे एक सांगण्याचा एक भाग होता. दोन्ही बाजून ते होतं. आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने काय, सब माया. मग आता वागायचं कसं, जीवन जगायचं कसं, असा हा प्रश्न आहे खरं म्हणजे. आता आपण आता मायेत आहे म्हणून मायेमध्ये पण जीवन जगता आलं पाहिजे. स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न हे त्या काळासाठी सत्यच आहे, जोपर्यंत आपण स्वप्नात आहोत ते सत्य आहे. पण तिथून जागे होतो ते बाजूला, जे बघतं ते सत्य आहे. म्हणजे सत्य म्हणजे कसं आहे, आता त्या वेळेला ते सत्य आहे पण ते परत बदलणार आहे. जग म्हणून इथे सत्य आणि सत असा याच्यामध्ये फरक. आता दिसतं ते सत्य म्हणजे खरं, डोळ्याला दिसतं म्हणून खरं, पण जे डोळ्याला दिसतं ते सगळं खरं नसतं. म्हणजे कसं की ऊन पडलंय जमिनीवर, त्याला काय म्हणतात, आणि पाणी असं वाटतं ना, मृगजळ म्हणतात. आपल्याला दिसतं तसं पाणी आहे, चला पाणी आहे, पाणी आहे. म्हणजे हरण पण पाण्यासाठी त्या मृगजळाच्या मागे धावतं. सर्वसाधारण माणसाला ज्याला कळत नाही तोही तिथे पाणी म्हणून धावतो, पण ज्याला माहिती आहे की तिथे गेलं पाणी बिणी काहीच नाही, पण ते दिसतं, मग ते सत्य नाही. म्हणजे दिसतं ते काही सत्य नसतं, डोळ्याने सगळं दिसलं ते खरं नाही. इंद्रधनुष्य दिसतं, इंद्रधनुष्य बघायला जा,
तिथे गेलं काहीच नसतं. म्हणून दिसतं ते सगळं सत्य आहे असं जे चार्वाक म्हणतो ते खरं नाही. परत लक्षात घ्या, चार्वाकाचं इथं म्हणणं दिसतं म्हणजे सगळं सत्य. नाही दिसतं त्याच्या मागे काय लागायचं? परमेश्वर डोळ्याला दिसत नाही म्हणणं, मग कशाला मागे लागा, काय भानगडी पडायचं त्याच्यात. पण तो स्वतः असतो हे कळत नाही म्हणून चार्वाकाला दिसतं तेच खरं म्हणतो. आणि स्वतः दिसत नाही, जाणणारं तर तो दिसत नाही, मग ते खरं नाही असं म्हटलं म्हणजे वेडेपणा झाला. कळलं ना म्हणजे कसं शास्त्रार्थ असतं. आणि म्हणून जग हे सत्य आहे की नाही, मग जीवनविद्या काय सांगते आता मोठा प्रश्न. जग सुद्धा सत्य नित्य नूतन आहे असं जीवनविद्याचा सिद्धांत आहे. वेदांनी किंवा शंकराचार्य झालं जगन मिथ्या ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे ब्रह्म हे एकच सत्य आहे, बाकीचं सगळं बदलणार आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही. परत व्यवस्थित अर्थ समजून घ्या. लोक ते खोटं म्हणून हिमालयात जाऊन बसले, काय खरं नाही, जाऊ दे. तुम्हाला अनुभवता येतं म्हणजे तिथे आहे, तिथे काहीतरी गोष्ट आहे, ती त्याच्याचा आनंद घ्या. आता मिळतंय ना, म्हणजे आता बघा, मी महाराजांनी सुंदर उदाहरण दिले. दूध आहे, उद्या नाचणार आहे ना, नाही नाचणार म्हणून रडत बसतं तरी दूध प्यायचं. मस्तपैकी दूध प्या, दष्टपुष्ट व्हा ना. ते रडत कशाला बसता? उद्या नाचणार आहे, उद्या मरणार आहे. आता जिवंत आहात ना, मरणार म्हणून रडत बसलं तर काय होणार? दुःखी व्हाल. मग जगाकडे पाहायची दृष्टी कशी बदलली, मायेतून बाहेर पडता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून जीवनविद्याचा दृष्टिकोन का जे दिसतं आहे तेही चैतन्यच आहे, जरी ते बदलणार आहे पण ते आहे. आत्ता अनुभवत आहे ना, आत्ता जे आपण आहोत, हे जे आपल्याला माहिती आहे आपण आहोत, हे प्रत्येकाला कळतं, ते आत्तासाठी सत्यच आहे. उद्या ते आता गेला, राम राम बोलला, राम म्हणून गेला, त्याला उद्या उठलाच नाही तर आता म्हणा काय खरं आहे बघा, आता बरा होता नंतर गेला. आत्ता आहे ना, त्या सत्याचा उपयोग करून घ्या. मग जीवन जगण्याची दृष्टिकोन कसा पॉझिटिव्हली बघायचं हे जीवनविद्याने सांगितलं, की इथे सत्य ब्रह्म सत्यम सत्य, त्याच्यात आम्हाला वाद घालायचा नाही. पण जगन मिथ्या म्हणजे खोटं नाही, तर जग हे परिवर्तनशील आहे, म्हणजे नित्य नूतन आहे. हा पॉझिटिव्ह व्ह्यू जीवनविद्याने दिला. पॉझिटिव्ह. जगाकडे नकारात्मक दृष्टीने काय हो, खोटं आहे हो जग, खोटं आहे हो जग, खोटं आहे. अरे तुला खायला प्यायला खोटं करून खायला तर मागतोस का? तहान लागली पाणी पितोस. आता ते खोटं आहे, पाणी नाही प्यायचं असं म्हटलं तर मरशील. श्वासोच्छ्वास घ्यायचा नाही, खोटं आहे नाही. सगळ्या गोष्टींचं आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. जगामध्ये आता हे जन्माला आलेलो आहोत आपण, ते आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे. पहिली गोष्ट, हे आपण कोण आहोत हे कळत नाही म्हणून माणूस दुःखी आहे. मी देह आहे आणि माझं हे जग आहे, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये जी माणसं अडकतात ती रडत बसतात. आता माझं म्हटल्यानंतर परत गंमत असते. इथे आपण म्हणतो मी माझ्या माणसांवर खूप प्रेम करतो. खरं आहे का खोटं आहे? आता माझ्या माणसावर प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो विचारा, काय करतो? तर मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, ही पहिली गोष्ट. बरोबर की नाही? मग त्याच्याशिवाय राहू शकत नाही म्हटलं, ती समजा व्यक्ती लांब गेली, महा रडत बसतो, बरं नाही वाटत, बेचैन होतो, विचार येतात. तर अशा व्यक्तीला सद्गुरूंनी विचारलं, ती व्यक्ती दूर गेली म्हणून तू दुःखी आहेस, की तुझ्याकडे तो विचार आहे ती दूर आहे म्हणून तू दुःखी आहेस? प्रश्न विचारला. काय ती व्यक्ती दूर गेली आहे म्हणून तू दुःखी आहेस, की ते दूर गेल्याचा विचार, ती भावना तुझ्याकडे आहे म्हणून तू दुःखी आहेस? तर इथे सर्वसाधारण माणसं प्रेम करणार दुःखी विचारातून असतात. कसं असतं, आता जवळची माणसं आपल्या असतात, आपल्या उपयोगी पडतात, हे काम करतात, ते काम करतात, ते काम, त्यावेळेला आपल्याला तेवढी किंमत नसते. पण ती व्यक्ती गेल्यानंतर अरे बापरे एवढं काम करत अरे आता कोण करणार म्हणून सुद्धा दुःख, अरे बापरे आता सगळं मला करावं लागेल. कळलं की नाही?
म्हणजे हे सगळे जे विचार आहेत ना, ते विचारातून आपण दुःखी आहे. म्हणून शहाणा माणूस काय करतो, त्या विचारात अडकत नाही. विचाराला ओके, विचाराला त्याच्यात अडकायचं नाहीये. तू वेगळा आहेस हे पाहता आलं पाहिजे. कळलं ना? मग तिथे आता जे प्रापंचिक प्रेम म्हणतो तो एक भाग असतो, त्याच्याशिवाय हे होत नाही. दुसरं, आपल्या जवळची माणसं लांब गेली की आपल्याला एकटे पण वाटतं. बघा, ह्या प्रेमाचे सगळे भावना आहेत. कारण आपल्याला एकटे पण नको असतं. कारण एकटे पण एकटं कसं राहणार, मी एकटा कसं राहणार. म्हणजे आपल्याला आपलं एकटे पण नको म्हणून आपल्याला प्रेम हवं असतं. कोणतरी हवं असतं ना, म्हणून एकटे पण नको असतं. म्हणजे कसे एक एक गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. आपण एकटे पण आपल्याला नको वाटतं. बघा, तुम्ही एकटे घरात कोण सगळे गेले घरचे, कारण तुम्ही एकटेच, तर मग रमत नाही ना. का रे, चला मग फोन, आता हल्ली फोन बिन मध्ये बोलता येतं, करतो, एकटा येतं, चला. आणि त्यामुळे सर्वसाधारण माणसाला तर एकटे पण नको असतं. तिसरी गोष्ट, ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्या मनासारखा वागत असेल तरच प्रेम करतो. बघा, विचार करा. म्हणजे आपला अपेक्षा आणि आग्रह तिथे भरपूर असतो. मी प्रेम करतो, तू असं वागलंच तर प्रेम, नाही तर काय, नाही तर कसला प्रेम तुझं. कळलं ना? ह्या तिन्ही गोष्टी जर बाजूला केल्या, प्रेम कुछ नाही. मग खरं प्रेम कसं असलं पाहिजे. म्हणजे इथे महत्वाचं म्हणजे म्हणतो ना, सत्य काय आणि माया काय. हे प्रेम म्हणजे माया झालं, खरं नाही ते. की त्या याच्यावर आपण प्रेम म्हणतो. प्रेम तसं काही प्रेम नसतं. मग हल्ली लोक म्हणतात प्रेम आहे, प्रेमाच्या गोष्टी चांद तारे तोडून आणू शकू वगैरे. काय चांद तारे वगैरे आणत नाहीत. चांद तारे बघतोच तू, बघता हात पण नाही पोचणार तुझं तोडायला. कळलं की नाही? म्हणजे सगळी माया आहे असं जे आपण म्हणतो ना. म्हणून इथे सत्य प्रेम कुठे असतं. ती व्यक्ती दूर गेली तर ती सुखी असू देत. गेली कुठे बाहेरगावी गेली की मृत्यू पावली, दोन्ही गोष्टी बाहेरगावी, ती जिथे जाईल त्याने सुख. म्हणजे आपल्याला प्रेम आहे ना, त्या व्यक्तीचं ते सुख, ती शांत, त्याला चांगल्या गोष्टी मिळू देत, असं जेव्हा आपल्या मनापासून वाटतं तेव्हा ते प्रेम आहे. तिथे तुम्हाला त्याच्याशिवाय मी राहू शकत असं नाही. आपण ती आहे तिथे आनंदाने, बस ती आनंदाने आपण आनंदी. दुसरी गोष्ट, एकटेपण जे असतं ते एकटेपणामुळे जो आपल्याला एकटेपण नको असतं, तिथे त्या व्यक्तीच्या स्मरणातून सुद्धा आपण त्या व्यक्तीबरोबर आहोत हे जर कळलं तर प्रेम. तिसरी गोष्ट, कसलाच आग्रह नाही, अपेक्षा नाही. तू जसा आहे तसा सुखी आहे, जसा तुझा विचार आहे, तुला लांब जायचा, तुझ्या विचाराचा आम्ही सन्मान करतो. सन्मान केला पाहिजे की प्रेम आहे माझं, तुझा विचार ठीक आहे, तू तसं करू शकतो. माझा विचार वेगळा तरी माझं वेगळं आहे. म्हणजे इथे आग्रह नाही, दुरावा नाही, तर सतत त्या ज्यांच्याशी आपल्याला प्रेम आहे, म्हणजे आपल्या जवळच्या माणसांवर, त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांचा सुखाचाच विचार असतो. तिथे खरं प्रेम असतं. म्हणून इथे मायेचं हे जग आहे. ह्या मायेच्या जगात पहिलं सांगितलेलं प्रेम असतं सर्वस्वर माणसाकडे. म्हणून सगळेजण म्हणतात बा माझं प्रेम होतं वगैरे, सगळ्या गोष्टी असतात त्या. म्हणून ह्या मायेतून सुटका कशी करायची हा मोठा भाग आपल्याला लक्षात येतो, घ्यायचा आहे. इथं एकची लीला सरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीचे थडी सरले माया जळ. हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. काही ते कोण तरू शकतात ह्या सगळ्या गुंतातून. इथं एकची लीला तरले, जे असेच लोक तरू शकतात ह्या सगळ्या मायेपासून, अडकत नाहीत. जे सर्व भावे मज भजले, जे सर्व भाव, हे सर्व जग एकाच स्वरूपाचं आहे, हे सर्व भाव मज भजले, की सर्व आहेत ती सगळी स्वरूपाची रूप आहेत आणि सगळे आनंदाने राहोत, सगळे सुखी राहोत, सगळ्यांचं भलं होत. सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले. त्यांना ही माया लागत नाही, मायेच्या पलीकडे गेली. पण तो भाव आपल्याला यायला हवा. आणि तो भाव कसा यायचा हे पुढच्या वेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं. कारण आता वेळ झालेला आहे. झालाय ना वेळ? 8:45 थांबायला सांगितलं. म्हणजे माया आहे, काय बोलायचं नाही.
म्हणून आता इथे, कारण तो विषय एवढा थांबणारा नाही, त्याला पण बराच वेळ लागेल. म्हणून माया म्हणजे काय हे सगळं आधी कळलं पाहिजे, ते आपण वर्णन करून सांगितलं. तर मायेतून सुटका कशी करून घ्यायची, तो पुढचा शब्द त्याला दिलाय, सांगितलंय आपण, पण ते परत व्यवस्थित समजून घ्यायचंय. ते पुढच्या वेळेला सगळ्यांना आठवण करूया, नाहीतर माया विसरून गेलात तर माया. म्हणून आता सद्गुरूंना स्मरण करू, आपण पुढच्या वेळेला हा विषयावर चिंतन करू. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि गोड नाम मुखात खंड राव दे. सद्गुरुना